नमस्कार. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कॉलेज आणि इनरव्हील क्लब ऑफ कळम सिटी आयोजित ही जी काही 10 दिवसाची व्याख्यानमाला जी चालू आहे आणि ह्यांचे जे आयोजन ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांना मी खरंच मनापासून त्यांचे आभार किंवा त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी कळम आणि कळम परिसरातील लोकांसाठी ही जी ज्ञानाची पर्वणी उभी केली आहे त्याबद्दल त्यांचं करावं तितकं कौतुक खरंच कमी आहे. आजचं हे पुष्प गुंफण्यासाठी मला जे आमंत्रित केलं आहे त्याबद्दल मी स्पेशली वर्षा जाधव हिचं मनापासून आभार मानते. आजचा जो आपला विषय आहे सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस, आपण लहानपणापासूनच मी आणि आपण सर्वांनाच कॅन्सर हा शब्द जरी काढला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. कारण हा आजार आपण जितक्या लोकांमध्ये बघितलेला आहे किंवा आपल्या अवतीभोवती जितक्या लोकांना हा आजार झालेला आहे त्यामध्ये क्युअर म्हणजे पूर्णपणे बरा होण्याचं जे काही प्रमाण आहे ते एकदम अत्यल्प आहे. म्हणजे एखाद्याला कॅन्सर झाला आणि तो पूर्णपणे बरा झाला असं 1% होतं. त्यामुळे ह्याचं गांभीर्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यात अगोदर आपण कॅन्सर म्हणजे काय, तर कॅन्सरला आपण मराठीत कर्करोग म्हणतो, आमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये ह्याला आम्ही मॅलिग्नन्सी म्हणतो. तर ह्या कॅन्सर मध्ये नेमकं काय होतं, आजचा विषय जरी आपला पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर असला तरी पूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवाचा कॅन्सर आपल्याला होऊ शकतो. तर कॅन्सर म्हणजे काय, तर नॉर्मल आपल्या शरीराच्या ज्या सेल्स असतात ह्या सेल्सला बाजूला करून जेव्हा असामान्य सेल त्या जागी तयार होतात आणि एखादा मास त्या जागी तयार होतं तेव्हा त्याला कॅन्सर म्हणतात. म्हणजे नॉर्मल पेशींना दूर करून ऍबनॉर्मल पेशी जेव्हा त्या जागी घर करायला लागतात तेव्हा त्याला कॅन्सर म्हणतात. आणि त्यामुळं आपली जी रोजची फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे आपल्या शरीराची ती पूर्णपणे बाजूला जाऊन पूर्णपणे आपलं शरीर त्या अनियमित पेशींच्या अधीन व्हायला लागतं. तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला जेव्हा बघायचंय की सर्वायकल कॅन्सर काय असतो, तर त्या अगोदर आपण पिशवी काय असते किंवा युट्रस काय असतं आणि पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर म्हणजे नेमका कुठला कॅन्सर असतो हे समजून घेऊयात. त्यासाठी एक छोटस ह्याच्यावर मी तुम्हाला एक हे दाखवतीये. ह्याच्यामध्ये हे जे आहे हे युट्रस आहे. युट्रसच्या शेजारी ह्या दोन फॅल्युपियन ट्यूब आहेत. ह्या दोन शेजारी आपले दोन बीजांड आहेत ज्याला आपण ओव्हरीज म्हणतो. आणि हा पिशवीचा खालचा भाग ज्याला आपण सर्विक्स म्हणतो आणि हा त्याच्या खालचा भाग हा वजायना आहे. तर हा जो पिशवीचा खालचा भाग आहे सर्विक्स, ह्याचा जो मुखाचा भाग आहे त्याला आपण सर्वायकल कॅन्सर म्हणतो. म्हणजे ह्या ठिकाणी जर कॅन्सर झाला तर त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो. तर हा जो सर्वायकल कॅन्सर आहे ह्याचे मूळतः कारण काय आहे, तर सगळ्यात मेन कारण जर बघितलं तर HPV व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हे मेन कारण आहे. म्हणजे मेजर जर सर्वायकल कॅन्सर कशाने होत असतील तर ते ह्या HPV व्हायरसमुळे होतात. मग हा HPV व्हायरस आपल्या शरीरात येतो कुठून, एक व्हायरस आहे. दुसरी गोष्ट, आपण जर स्वच्छता चांगली ठेवली नाही, स्वच्छतेमध्ये जर कमी पडलो तरी पण आपल्याला हा कॅन्सर होऊ शकतो. शेवटी शेवटी तिथंच येतं की स्वच्छता नाही ठेवली तर मग हा व्हायरस आपल्यामध्ये प्रादुर्भाव करतो व आपल्याला कॅन्सर होतो. आणि तिसरं, जर आपल्यातील रोग प्रतिबंधक शक्ती कमी असेल, म्हणजे ऑलरेडी आपण इम्युनो सप्रेस्ड असतील, काही आपण औषधावर असेल किंवा HIV झालेला असेल, तर अशा पेशंटला सुद्धा HPV व्हायरस होण्याचे चान्सेस
जास्त आहेत, म्हणजे ह्या व्हायरस पासून संक्रमित होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे तरी काय? तर हा व्हायरस सुद्धा आपल्या बाकीच्या व्हायरस सारखाच हा व्हायरस आहे. ह्याचे बरेच प्रकार आहेत, ह्याचे बरेच टाइप्स आहेत. ह्याच्यामध्ये काही हाय रिस्क टाइप्स येतात, काही लो रिस्क टाइप्स येतात. ह्याच्यामध्ये 16 आणि 18 असे 2 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये हाय रिस्क टाइप्स येतात आणि लो रिस्क टाइप पण येतात, ज्याच्यामध्ये कॅन्सर न होता आपल्याला मस सारखे वॉर्ड्स येतात, वॉर्ड्स म्हणतात त्याला. म्हणजे काही मॅलिग्नंट व्हेरियंट आहेत आणि काही बिनाइन व्हेरियंट आहेत, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला कॅन्सर होत नाही, पण वॉर्ड नावाचा HPV वाचून आपल्याला आजार होतो. म्हणजे आपल्याला जसे मस असतात, फुलगोबी सारखे मस, कॉलीफ्लॉवर टाइप त्याची ग्रोथ असते, तर असे मस जर आपल्याला आपल्या जननेंद्रियामध्ये, जिनायटल ट्रॅक मध्ये जर दिसत असतील, तर आपल्याला HPV व्हायरसचं संक्रमण झालेलं आपल्याला समजून घ्यावं लागतं. तर हा HPV व्हायरस जो आहे, जो हाय रिस्क आहे, ह्याच संक्रमण कशापासून होऊ शकतं आपल्याला? तर हा जो HPV व्हायरस आहे, हा एका त्वचेपासून दुसऱ्या त्वचेकडे संक्रमित होतो. मॅक्झिमम बघितलं तर हा सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस आहे. त्यामुळे मॅक्झिमम 20 पासून 25 वयोगटामध्ये असणाऱ्या महिला आणि पुरुष ह्या दोघांमध्येही संक्रमण होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता आपण जो म्हणतोय की सर्वायकल कॅन्सर म्हणजे फक्त मुलींमध्येच HPV व्हायरस जातो असं नाही, हा व्हायरस पुरुषांमध्येही जातो. हा व्हायरस गेल्यापासून साधारण जवळपास 15 ते 20 वर्षानंतर आपल्याला कॅन्सरचे लक्षणं दिसून यायला लागतात. म्हणजे विंडो पिरियड हा बघितला तर जवळपास 10, 15, 20 वर्षापर्यंत आपल्याला लक्षातही येत नाही की आपल्याला HPV व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे म्हणून. तर हा जो व्हायरस जो आहे, आपण जो आता म्हणतोय की कॅन्सर कॅन्सर कॅन्सर, आज आपण सर्वजण आपल्या घरामध्ये म्हणा किंवा शेजारी पाजारी म्हणा किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणा, कुणाला ना कुणाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कॅन्सर हा झालेलाच असतो आणि आपण त्याच्या जवळून गेलेलो असतो. मग हा कॅन्सर जो आहे, हा कॅन्सर होण्यापेक्षा तो होण्याआधीच जर आपण काळजी घेतली, म्हणजे HPV व्हायरसचं जर संक्रमण आपण होऊच दिलं नाही, तर बऱ्यापैकी सर्वायकल कॅन्सर आपल्याला होण्यापासून आपण आपला बचाव करू शकतो. तर हा जो HPV व्हायरस आहे, हा फक्त पिशवीच्या तोंडाच्याच कॅन्सरला जबाबदार आहे का? नाही. तर पूर्ण आपला जो योनी मार्ग आहे, आपलं जे ॲनस आहे, गुदद्वार आहे, योनी मार्ग आहे, सर्विक्स आहे, वजायना आहे, ह्या सर्वांचे कॅन्सर, त्याच्यानंतर घशाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, ह्या सर्व कॅन्सरला महिलांमध्ये तसंच पुरुषांमध्ये सुद्धा तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि पुरुषांमधले सुद्धा जे जननेंद्रिय आहेत, त्या सर्व जननेंद्रियांच्या कॅन्सरला हा HPV व्हायरस कारणीभूत आहे. म्हणजे आजचं आपलं लेक्चर जरी फक्त सर्वायकल कॅन्सरचं जरी असलं, तरी ही सर्व माहिती पुरुषांसाठी पण आणि पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर सोडून इतर अवयवांचा जो कॅन्सर आहे, ह्यासाठी सुद्धा तेवढीच लागू होते. तर हा मी आताच सांगितलं की कोणत्या कोणत्या बाजूने हा आपल्याला संक्रमित होऊ शकतो आणि ह्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, जेणेकरून मॅलिग्नंट व्हेरियंट काय आहे आणि बिनाइन व्हेरियंट काय आहे आणि किती वर्षापर्यंत संक्रमत होतं आणि त्याच्यानंतर विंडो पिरियड किती आहे आणि विंडो पिरियड नंतर आपल्याला त्याचे लक्षणं दिसू लागतात. तर काय काय लक्षणं दिसू लागतात? म्हणजे साधारण 20 ते 25 वर्षापर्यंत जर संक्रमण झालं आणि आपल्याला 40, 42, 45 वर्षापर्यंत जर ह्याचे 'लक्षणं दिसू लागले, तर काय काय लक्षणं आपल्याला दिसू लागतात?
तर सगळ्यात प्रथम तर योनी मार्गातील डिस्चार्ज जो आहे, व्हाईट डिस्चार्ज म्हणा किंवा आपला जो पाळीतील रेग्युलर ब्लडिंग आहे, ही ब्लिडिंग सोडून जर इतर रक्तस्राव होत असेल, अनियमित रक्तस्राव, संबंधानंतरचा रक्तस्राव किंवा पाळी नसतानाही रक्तस्राव होत असेल, तर पांढरा अंगावरच जात असेल, तर हे सगळे प्रकार जे आहेत हे आपल्याला दर्शवितात की आपल्यामध्ये काहीतरी ऍबनॉर्मल होत आहे. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण ज्ञान घेतलं तर थोडंफार तरी आपलं मन ह्या HPV व्हायरसकडे जातं की कदाचित आपण ह्याला संक्रमित झालेले असू शकेल का. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला लवकर लक्षात आल्या, म्हणजे कॅन्सरच्याही स्टेजेस असतात, तर ह्यामध्ये फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि मग पूर्ण शरीरात जो पसरलेला कॅन्सर असतो, तर ह्यामध्ये जर आपल्याला कॅन्सर फर्स्ट स्टेज मध्ये लक्षात आला तर आपण बऱ्यापैकी ह्याचं क्युअर करू शकतो. ह्याही अगोदर जर आपल्याला अशी लक्षणं दिसली तर ह्यासाठी काही टेस्ट आहेत. तर HPV व्हायरस जो आहे, हा व्हायरस ब्लड मध्ये आपल्याला लक्षात येत नाही, म्हणजे व्हायरेमिया नावाचा प्रकार नसतो. हा व्हायरस डायरेक्ट पिशवीच्या तोंड म्हणजे सर्व्हिक्सच्या सेल्स मध्ये म्हणजे पेशीमध्ये खोलपर्यंत जातो, अति खोलपर्यंत जातो आणि तिथल्या पेशींवर मारा करतो म्हणजे तिथे डिसीज तयार करतो. मग ह्या व्हायरसला जर आपल्याला बघायचं असेल किंवा ह्याचं आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल तर आपल्याजवळ कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, तर फक्त 2 पद्धती आहेत ज्याच्यामध्ये पॅप स्मिअर आणि HPV व्हायरस डिटेक्शन, अशा 2 पद्धती आहेत जेणेकरून आपल्याला ह्या HPV व्हायरसचं संक्रमण झालंय का नाही हे लक्षात येतं. बऱ्याच स्त्रियांना माहित असेल की पॅप स्मिअर हे काय असतं. मागील 3-4 वर्षापूर्वी इनरव्हिल क्लब कळमनी पॅप स्मिअर साठी सुद्धा आम्ही एक कॅम्पेन घेतलं होतं, ज्यामध्ये आणि लोंढे हॉस्पिटल तर्फे सुद्धा दरवर्षी मॅडमच्या स्मृतीप्रित्यर्थ पॅप स्मिअरचं कॅम्पेन घेण्यात येतं आणि त्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना प्री डायग्नोसिस होऊन जातं. प्री कॅन्सरस स्टेज त्यांची जी असते त्याचं डायग्नोसिस होऊन त्यांच्यावर उपचार घेतले जातात. तर ही जी पॅप स्मिअर आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतो, महिलाच्या पिशवीच्या तोंडामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याची आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी अशा दोन्ही पाण्यांची तपासणी करतो आणि ह्या पाण्यामध्ये जर हे कॅन्सरचे सेल्स, ऍबनॉर्मल सेल्स आलेत का नाहीत हे बघून आपल्याला आपली टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे लक्षात येतं. तर हा पॅप स्मिअर जो आहे तो फक्त आपण काही कॅन्सर कंडिशन साठीच करत नाही. प्री कॅन्सरस कंडिशन्स पण आहेत, काही इन्फ्लमेशन आहेत, काही इन्फेक्शन आहेत, हे सुद्धा आपल्याला पॅप स्मिअर मधून लक्षात येतात. त्याच पद्धतीनं एक व्हायरल डिटेक्शन टेस्ट आहे, ती सुद्धा सर्वायकल सेल्स मधूनच सॅम्पल घेऊन आपण करतो. आणि ह्या टेस्ट मध्ये जर HPV व्हायरस जर आपल्याला डिटेक्ट झाला तर क्लिअर कट आपल्याला HPV पॉझिटिव्ह आहे आणि पुढे जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता आपण वर्तवू शकतो आणि एक दाट शक्यता असते. तर आपल्या पूर्ण भारतामध्ये जर बघितलं तर दर दिवसाला जवळपास 200 महिलांचा मृत्यू हा सर्वायकल कॅन्सरमुळे होतो. जवळपास 50 कोटी महिलांना HPV व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता असते आणि दरवर्षी जवळपास 1.25 लाख प्रकरणं HPV व्हायरसमुळे संक्रमित होऊन सर्वायकल कॅन्सर डिटेक्ट झाल्याची आहेत.
ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर HPV व्हायरस आणि सर्वायकल कॅन्सर ह्या दोघांचा किती निकट संबंध आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि रोज जवळपास 200 महिला जर सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडत असतील तर ह्याचा सिरियसनेस पण किती आहे हे आपल्या लक्षात येतं. मी तर म्हणते जवळपास 99% सर्वायकल कॅन्सर हे फक्त आणि फक्त HPV व्हायरसमुळे होतात. म्हणजे सर्वायकल कॅन्सर म्हणजेच HPV व्हायरस हे एकदम प्रूव्ह झालेलं आहे. आता हे झालं आपल्याला आपण डायग्नोसिस कशा प्रकारे करू शकतो. सगळ्यात अगोदर तर आपण आपल्या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टर सांगतात त्या पद्धतीनं पॅप्समियर किंवा HPV व्हायरसचं डिटेक्शनच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या केल्या पाहिजे. तर हे पॅप्समियर आणि HPV व्हायरसचं डिटेक्शन आहे हे कोणासाठी केलं पाहिजे आणि किती वर्षाला केलं पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला की संक्रमण हे 15 ते 25 ह्या वयोगटातील महिला आणि पुरुष ह्या दोघांनाही हे होतं. मग आपण संक्रमण झाल्यापासून विंडो पिरियड आहे जवळपास 10-15 वर्षाचा, तर मग आपण टेस्ट कधी केल्या पाहिजे. पूर्वी म्हणायचे की 30-35 वर्षानंतर पॅप्समियर केला पाहिजे, पण जसं जसं ह्या HPV व्हायरसचं प्रमाण वाढत गेलेलं आहे तसं आता 25 ते 30 वयोगटातील महिलांसाठी पॅप्समियर हे दर 3 वर्षाला केलं पाहिजे. आणि जर HPV व्हायरसची टेस्ट करायची असेल तर ती दर 5 वर्षाला केली पाहिजे. आणि जर आपण सोबत ह्या दोन्ही टेस्ट केल्या, पॅप्समियर आणि व्हायरसची टेस्ट ह्या दोन्ही केल्या, तर दर 5 वर्षाला जरी आपण ह्या टेस्ट केल्या तरी त्या योग्य ठरतात. आता पॅप्समियर आणि HPV व्हायरस टेस्ट ह्याच्यामध्ये जर बदल बघायचं म्हणलं तर काय बदल आहे. तर पॅप्समियर मध्ये जर बघितलं तर आपल्या सेल्सची जी सायटॉलॉजी आहे ती सायटॉलॉजीसाठी आपण ही पॅप्समियरची टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये प्री कॅन्सरस सेल्स किंवा इन्फ्लमेटरी सेल्स किंवा इन्फेक्शियस सेल्स ह्या सगळ्याला आपल्याला लक्षात येतात. आणि HPV व्हायरसची जी टेस्ट आहे ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर HPV व्हायरसच बघितला जातो, ज्याच्यामध्ये ह्या व्हायरसमुळे आपल्या पिशवीच्या तोंड जे आहे ज्याला सर्व्हिक्स म्हणतो, ह्या सर्व्हिक्सच्या ज्या पेशी आहेत ह्या पेशीमध्ये काय काय चेंजेस झालेत हे आपल्याला लक्षात येतं. तर ह्या टेस्ट मी ज्या आता सांगितल्या त्याप्रमाणे काही 3 वर्षाला किंवा दोन्ही सोबत जर करायच्या असतील तर आपण दर 5 वर्षाला सुद्धा ह्या आपण करू शकतो. आता सांगितल्याप्रमाणे की व्हायरस होऊ नये म्हणूनच आपण जी काळजी घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये स्वच्छता म्हणा किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट करताना आपण जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती खबरदारी आपण घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर का काही लक्षणं आलेच तर लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्याच्यानंतर ही स्वच्छता घेऊन सुद्धा अजून काय करू शकतो आपण HPV व्हायरसचं संक्रमण आपल्याला होऊ नये म्हणून. तर ह्याच्यासाठी HPV व्हायरससाठी HPV वॅक्सिन लस आलेली आहे. तर ही जी लस आहे ही फक्त काही सर्वायकल कॅन्सर साठी नाही. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की HPV व्हायरसमुळे जे कोणते कोणते कॅन्सर होतात ह्या सगळ्यांच्या अगेन्स्ट मध्ये ही लस आहे. त्यामुळं फक्त महिलांनी किंवा फक्त मुलींसाठीच ही लस आहे असं न समजता पुरुषांसाठी पण ही लस आहे. तर एक प्रिकॉशन म्हणून ह्या लसीचं संशोधन करण्यात आलेलं आहे. आपण सगळ्यांनीच कोविडसाठी जी लस घेतलेली आहे ती त्या सिरम फार्माने भारतामध्ये सगळ्यात प्रथम स्वदेशी HPV व्हायरसची
सर्वावॅक म्हणून लस संशोधन केलेली आहे आणि ती कळंबमध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा आता फ्रीली उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या कॅन्सरच्या अगेन्स्ट मध्ये ही जी लस आहे ती फक्त 9 वर्षापासून 26 वर्षापर्यंतच्या मुलींना व मुलांना देण्यात येते. 26 वर्षानंतरचं संशोधन आणि 9 वर्षाच्या पूर्वीचं संशोधन अजून उपलब्ध नाहीये. तर ही लस जी आहे ती कशा प्रकारे दिली जाते, तर ह्यामध्ये काही जणांना 2 डोस दिले जातात आणि काही जणांना 3 डोस दिले जातात. तर ह्याच्यामध्ये 2 ग्रुप केलेले आहेत. एक 9 पासून 14 वर्षापर्यंत हा पहिला गट आहे आणि दुसरा गट जो आहे तो 15 वर्षापासून 26 वर्षापर्यंत. तर पहिल्या गटामध्ये जे आहे 9 वर्षापासून 14 वर्षापर्यंत ह्यांना फक्त 2 डोस दिले जातात. 0.5 ml चा पहिला डोस असतो, जो पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस 6 महिन्यांनी घ्यावा लागतो. आणि जो दुसरा गट आहे 15 ते 26 वर्षाचा, त्याच्यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस हा 2 महिन्यांनी घ्यावा लागतो आणि तिसरा डोस जो आहे तो 6 महिन्यांनी घ्यावा लागतो. म्हणजेच हे जे HPV व्हायरस लस आहे ह्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात. तर ह्या अँटीबॉडी जेव्हा आपण आपल्या शरीरात इन्सर्ट करतो किंवा देतो तेव्हा ह्या अँटीबॉडीज आपल्या पूर्ण शरीरात पसरतात आणि जिथं कुठं ह्या व्हायरसचं इन्फेक्शन होतं आणि हा व्हायरस घर करू पाहतो तिथं ह्या अँटीबॉडीज जाऊन ह्या व्हायरसला नष्ट करतात. अशा पद्धतीनं हे व्हॅक्सिन कार्यरत राहतं. तर हे व्हॅक्सिन आपण असा विचार करतो की मग 9 पासून 26 वर्षाला जर घ्यायचं असेल तर मग आपण 25व्या वर्षी घेऊ, 26व्या वर्षी घेऊ. 9व्या वर्षी घ्यायचं काय कारण आहे, किंवा 14 पर्यंत घ्यायचं काय कारण आहे. एक डोस जास्त घेऊ पण सेकंड गटामध्ये घेऊ, पण तसं नाहीये. आपण जितक्या लवकर हे वॅक्सिनेशन घेऊ तितक्या लवकर ह्या व्हायरसचं संक्रमण होण्यापासून आपलं प्रोटेक्शन होतं. म्हणजे आपण जितक्या लवकर घेऊ, असं आपण समजायला नाही पाहिजे की अजून मूल लहान आहे आत्ताच नाही, बघू 26 वर्षापर्यंत आपल्याला देता येईल. तर ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी समजलेल्या आहेत की हे HPV व्हायरस काय आहे आणि ह्याच्या संक्रमणापासून काय काय होतं, ह्यांनी आपल्या जवळच्या तज्ञांकडे जाऊन ह्या व्हायरस बद्दल पूर्ण माहिती घेऊन आणि ह्या व्हायरसच्या लसीबद्दल सुद्धा तुम्हाला अधिकाधिक माहिती पाहिजे असेल तर ती उपलब्ध आहे. ती माहिती घेऊन आपल्या मुलांना ह्या व्हायरसच्या संक्रमणापासून कसा बचाव करता येतो ह्याबद्दल आपण माहिती दिली पाहिजे. ही सर्व माहिती जी आहे त्या माहितीपासून जर कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी मला आपल्या चॅट बॉक्समध्ये किंवा मेसेज बॉक्समध्ये प्रश्न विचारावे. जे लक्षणं मी जे सांगितले होते त्या लक्षणामध्ये अजून एक लक्षण मला ऍड करावं असं वाटतंय. सर्वायकल कॅन्सर झाल्यामुळे काही स्त्रियांना लघवी करताना सुद्धा वेदना होतात किंवा काही जणांना संबंध ठेवताना सुद्धा वेदना होतात. तर अशा स्त्रियांनी सुद्धा आपली व्यवस्थित काळजी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही स्त्रियांना कॅन्सर म्हणलं की असं वाटतं आपण गेलं आणि डॉक्टर कॅन्सर सांगितलं तर एक एक कुटाने वाढतच जातील, उगाच टेस्ट सांगतात किंवा तपासण्या सांगतात. पण
मला असं वाटतं की कॅन्सर ह्या आजाराला आपण न भीता ह्याला एकदम हिमतीनं आपण जर सामोरं गेलं आणि जी काही सुरुवातीचे चिन्ह आहेत किंवा जी काही लक्षणं आहेत, ह्या लक्षणांकडे जर आपण कटाक्षानं बघून जर आपण पहिल्या स्टेजलाच आपण तिथं जर त्याचा आळा घातला आणि जे काही त्याची ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट घेतली किंवा तो अवयव शरीरातून काढून टाकला, फर्स्ट स्टेज मध्ये जर आपण युट्रस काढून टाकलं, हिस्टेक्टॉमी केली, तर बऱ्यापैकी आजार पुढे पसरत नाही. तर ज्या स्त्रियांना जोखीम आहे, आता मी जे काही सांगितलं की कुठून हा संक्रमण होतो आणि ज्या स्त्रियांना वाटतं की आपण ह्या ग्रुपमध्ये आहोत, तर त्यांना लक्षणं नसताना सुद्धा पॅप्समिअर किंवा ह्या व्हायरसचं डिटेक्शन असलेल्या टेस्ट ह्या करून घेणं खूप आवश्यक आहे. एक प्रश्न आहे की पीसीओएस इज द फर्स्ट स्टेज ऑफ कॅन्सर म्हणून, पण पीसीओएस आणि ह्या कॅन्सरचा काही संबंध नाहीये. बाकीचे दुसरे आजार आणि सर्वायकल कॅन्सर ह्याचा काहीही संबंध नाहीये. ज्याप्रमाणे मी आता तुम्हाला सांगितलं की हे संक्रमण सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे, म्हणजे साधारण एक 20 ते 25 वर्षामध्ये जेव्हा सेक्शुअली ऍक्टिव्ह होतात मुलं आणि मुली, त्यामध्ये संक्रमण जास्त होतं. तर मला असं वाटतं की मुलं आणि मुली वयात येण्यापूर्वीच जर आपण ही HPV व्हायरसची जर लस दिली तर ती थोडी जास्त बेनिफिशियल होऊ शकते. हा व्हायरस बॉडीमध्येच तयार होतो की ह्याचा काही आउटसोर्स आहे? बॉडीमध्ये कसा तयार होईल? आपल्याला बाहेरून येतोय म्हणून सांगितलं ना. जसं कोविड करोनाचा व्हायरस आहे तसाच हा पण व्हायरस आहे. कोविड करोनाचा व्हायरस जसा कॉन्टॅक्टमुळं सर्दी खोकल्याच्या पेशंटच्या जवळ गेल्यामुळे जसं येत होता, तसा हा सेक्शुअली ट्रान्समिटेड किंवा स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे बाहेरून आपल्या शरीरात जातो. त्यामुळे आपल्या शरीरातला व्हायरस नाहीये, हा बाहेरून आलेला व्हायरस आहे. अजून दुसऱ्या कंपन्या सुद्धा ह्या व्हायरसच्या तयारामध्ये लागलेल्या आहेत, पण सध्या तरी सिरमचं जे वॅक्सिन आहे ते एकदम इफेक्टिव्ह आहे आणि कळममध्ये इझिली उपलब्ध आहे. सुरुवातीच्या दिवस असल्यामुळे ह्या लसीची किंमत सध्या थोडी जास्त आहे. 2,000 प्रति डोस लागतो. पण जर आपण एखादा कॅम्प घेतला किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जर घेतला तर ह्या लसीची किंमत बऱ्यापैकी 700-800 रुपयांनी कमी होऊ शकते. साधारण 1,300 ते 1,400 रुपये पर डोस पर्यंत ह्याचे मल्टीवायल मिळतात. जर सिंगल डोस घेतलं तर ते आपल्याला 2,000 रुपयाच्या जवळपास जातं. हा व्हायरस फक्त सर्वायकल कॅन्सर साठीच नाही, मी आत्ताच सांगितलं की पिशवीच्या संदर्भातील सगळे कॅन्सर, आता जे मी तुम्हाला फिगर दाखवली की योनी मार्गाचा कॅन्सर, वजानाचा कॅन्सर, म्हणजे हा जो भाग दाखवला मी, हा योनी मार्ग, हा सर्वायकल कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि पुरुषांमध्येही जननेंद्रिय, तोंडाचा आणि घशाचा कॅन्सर, ह्या सर्वांसाठी हा व्हायरस कारणीभूत आहे.
ही लस कुठे उपलब्ध आहे? तुमचे जे कोणी कन्सल्टिंग डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे विचारा. कळंब मध्ये बऱ्याच जणांकडे उपलब्ध आहे, माझ्याकडेही आहे उपलब्ध. पण तुमचे जे कोणी फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्ही ही लस घेऊ शकता. आणि जर एखाद्या युनियननी किंवा IMA कळंब तर्फे हा प्रोग्राम घ्यायचा आमचं चाललंय, जेव्हा फायनल होईल तेव्हा तर चांगलंच होईल. पण तरी पण आपण अजून कोणत्या युनियन तर्फे जर हा वॅक्सिनेशनचा प्रोग्राम ठेवला तर तेवढंच एक समाजकार्य म्हणा किंवा कॅन्सर साठीचं जे काही आपण कार्य करू इच्छितो त्यासाठी थोडा हातभार लागेल. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा म्हणे. वर्ष नंतरच्या सर्व महिला आणि पुरुष ह्या दोघांनाही हे लसीकरण करणं आवश्यक आहे. आता समजा एखाद्याला HPV व्हायरस झालेला आहे किंवा संक्रमण झालेलं आहे, मग अशांनी ही लस घ्यायची का? तर मी आता तुम्हाला सांगितलं की काही त्याचे हाय रिस्क आणि लो रिस्क व्हरायटीज आहेत. तर समजा एखाद्या व्हरायटी पासून त्याला संक्रमण झालेलं आहे, समजा प्रकार टाईप 16 पासून त्याला संक्रमण झालेलं आहे, आणि बाकी जे टाइप्स आहेत समजा टाईप 6, टाईप 11, टाईप 18 ह्याच्यापासून संक्रमण झालेलं नाही, तर कमीत कमी हे जे बाकीचे टाइप्स आहेत ह्याच्यापासून तरी त्याला बचाव होऊ शकतो. म्हणून HPV व्हायरसचं संक्रमण झालेल्या असणाऱ्यांनी सुद्धा मुला मुलींनी दोघांनीही ही लस घेणं गरजेचं आहे. आणि त्यातही मी तुम्हाला अजूनही सांगते की तरुण वर्गात ही लस घेणं गरजेचं आहे. हा व्हायरस कम्युनिकेबल नाही असं एक जण म्हणतायत. कम्युनिकेबल नाही असं कसं म्हणू शकतो? एकापासूनच दुसऱ्याला होतोय ना, मग कम्युनिकेबल आहेच ना. प्रायमरी स्टेज मध्ये ट्रीट केल्यास बरा होतो का? हे सर्व काही आपल्या रोग प्रतिबंधक शक्ती आणि आपल्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. जर आपली रोग प्रतिबंधक शक्ती चांगली असेल, कारण असे काही बरेच कॅन्सरचे पेशंट मी बघितले जे फर्स्ट स्टेज मध्ये जर त्यांची ट्रीटमेंट झाली तर त्यानंतर त्यांना एकदम म्हणजे पुढचे 30-35 वर्ष एकदम ते व्यवस्थित असतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. म्हणजे कॅन्सर डिटेक्शन झाल्यापासून ट्रीटमेंट घेतल्यापासून पुढचे 30-35 वर्ष जर माणूस चांगलं जगत असेल तर ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. म्हणून आपलं जे काही डिटेक्शन आहे ते फर्स्ट स्टेज डिटेक्शन होणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित आहे फर्स्ट स्टेज म्हणजे काय? तिथल्या तिथं सुपरफिशियल अवयवामध्ये जर तो व्हायरस गेला तर सुपरफिशियल पार्ट मध्येच तो असतो. सेकंड स्टेज म्हणजे काय की थोडा त्याच्यापेक्षा डीप मध्ये गेलेला असतो. थर्ड स्टेज म्हणजे काय? एकदम आतला जो भाग आहे त्या अवयवाचा त्यापर्यंत तो गेलेला असतो. आणि फोर्थ स्टेज म्हणजे शरीरामध्ये पूर्णपणे आपले लिम्फॅटिक्स ब्लड स्ट्रीम ह्याच्यामध्ये पूर्ण पसरलेला असतो. मग थर्ड आणि फोर्थ स्टेज पर्यंत जर तो गेलेला असेल आणि पूर्ण ब्लड स्ट्रीम मध्ये गेलेला असेल तर आपण पूर्णपणे क्युअर कसं होऊ शकतो? तेच जर आपण न भीता हिमतीनं पुढे जाऊन आपल्या टेस्ट केल्या आणि आपल्याला फर्स्ट स्टेज मध्येच जर कळालं की बाबा आपण HPV संक्रमित आहोत आणि आपल्याला कॅन्सर डिटेक्ट झालाय, आणि आपण जर तो हिस्टेक्टॉमी जर केली, हिस्टेक्टॉमी आणि आजूबाजूच्या लिम्फ नोड्स वगैरे काढून जर टाकले, त्याला वर्दिम हिस्टेक्टॉमी म्हणतात, तर बऱ्यापैकी कॅन्सरच्या सेल जर आपल्या शरीरातून निघून गेल्या तर नंतर कॅन्सरचा त्रासही आपल्याला होत नाही, प्रोव्हाइडेड हे फर्स्ट सेकंड स्टेज मध्ये झालेलं असलं पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं? जर आपण अर्ली टेस्ट केल्या, अर्ली त्याचं डिटेक्शन झालं तर. प्रायमरी स्टेज मध्ये जर आपण ट्रीटमेंट केली तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सर होण्याची प्रमुख लक्षणे मी आताच सांगितलं की स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये म्हणा
आपल्याला रोजच्या नॉर्मल रुटीन ह्याच्यातून काहीतरी वेगळं जर जाणवत असेल तर ती आपण कॅन्सरची लक्षणे म्हणू शकतो. ज्या अवयवांचा कॅन्सर आहे, समजा आता आपलं बोलणं चाललंय सर्व्हायकल कॅन्सर, तर सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं काय सांगितली मी, की त्या भागातून दुर्गंधी येणं, त्या भागातून जास्तीचा पांढरा स्त्राव जाणं, त्या भागातून जास्तीचा ब्लिडिंग होणं, पाळी नसतानाही 2 पाळींच्या मध्ये ब्लिडिंग होणं, संबंध झाल्यावर ब्लिडिंग होणं, संबंध झाल्यावर पोट दुखणं, लघवी झाल्यावर किंवा लघवी करताना पोट दुखणं, हे सर्व लक्षणं कॅन्सरची आहेत. आहार विहार आणि HPV व्हायरस ह्याचं काही कनेक्शन आहे का? जसं बाकीच्या व्हायरसचं कनेक्शन आहे तसंच HPV व्हायरसचंही कनेक्शन आहे. प्रत्येकालाच HPV व्हायरसची एंट्री झाली म्हणजे त्यानं संक्रमित होतोच असं नाही. हे सगळं काही आपल्या इम्युनिटी पॉवरवर अवलंबून असतं. जर आपली इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर आपलं शरीर ह्या व्हायरसला तिथेच ठार करून किंवा निर्जीव करून आपलं संक्रमण होणार नाही. जर आपली इम्युनिटी पॉवर कमी असेल आणि हा व्हायरस जर गेला तर 1चे 2, 2चे 4 असं मल्टिप्लिकेशन होऊन आपली सेल डेथ व्हायला उशीर लागत नाही. 9 ते 14 मध्ये एकदा वॅक्सिन घेतल्यानंतर परत 14 ते 26 मध्ये रिपीट करण्याची गरज आहे का? नाही, गरज नाही. या व्हायरस पासून संक्रमित झाल्यानंतर लक्षणं दिसायला बरीच वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे जेव्हा केव्हा लक्षणं दिसतात त्यावेळेस ताबडतोब आपण वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे किंवा 25 वर्षानंतर जसं मी आता सांगितलं कंपल्सरी दर 3 वर्षाला किंवा दर 5 वर्षाला आपली पॅप स्मिअर किंवा HPV व्हायरसच्या टेस्ट आपण केल्या पाहिजेत. आजचं हे व्याख्यान जे आहे ते फक्त सर्व्हायकल कॅन्सर साठीच आहे हे न धरता HPV व्हायरसचं संक्रमण अशा पद्धतीने आपण धरलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून महिला आणि पुरुष दोघांनीही HPV व्हायरससाठी व्याख्यान ऐकणारे तर 100% 25 वयाच्या पुढचेच असतील, पण त्यांनी आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या शेजारील किंवा आपल्या नात्यातील लोकांसाठी HPV व्हायरसचं संक्रमण होण्यापासून कसा बचाव करू शकतो ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे.